आजचे कवी आहेत महेश दत्तात्रय लोंढे. मूळ गाव बारलोणी सोलापूर, पण सध्या आयकर उपायुक्त या पदावर सांगली येथे कार्यरत असलेले सनदी अधिकारी. पण हा झाला कोरडा व्यावहारिक परिचय. आपणाला त्यांचा खरा परिचय त्यांच्या कवितेतून होतो. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. तुकोबारायांनी सांगितलेल्या अशा आत्मसंवादाच्या अपरिहार्यतेतून ज्यांची कविता जन्माला आली आहे, असे कवी म्हणजे महेश दत्तात्रय लोंढे. निद्रानाशाची रोजनिशी असे समकाळाला सार्थ नामाभिधान प्रदान करणाऱ्या त्यांच्या कविता संग्रहातून धर्म आणि अध्यात्म, परंपरा आणि आधुनिकता, जात आणि अस्मिता, खेडे आणि महानगर, तसेच तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान यातील द्वंद्वे अतिशय प्रभावीपणे प्रकट झालेली आहेत. परिणामी प्रस्थापित अभिरुचीला धक्का देत, स्वप्नांचा पाठलाग करत आत्मशोधाच्या निबिड अरण्यात घेऊन जाणाऱ्या त्यांच्या या वेगळ्या कवितेला विशाखा काव्य पुरस्कारासह अन्यही अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. म्हणून तर सनदी अधिकारी असूनही चित्रकला आणि कविता ही ज्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी खुरी सनद बनली आहे, अशा या कलावंताने प्रस्तुत उपक्रमात सहभागी होणे आमच्यासाठी याचा आनंद काही औरच आहे. आपण त्यांच्या कवितांचे स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार. कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद या उपक्रमांतर्गत यशवंत महाविद्यालय नांदेड यांचा मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कविता वाचनाच्या उपक्रमामध्ये मी माझ्या 4 कविता वाचणार आहे. त्यातली माझी पहिली कविता आहे आपण ज्याला आयुष्य म्हणतो. आपण ज्याला जमीन म्हणतो ती मुळात जमीन नसतेच. आपण ज्याला जमीन म्हणतो ती मुळात जमीन नसतेच. ते पाणीच असतं शांत झालेलं, थिजलेलं. आपण ज्याला जमीन म्हणतो ती मुळात जमीन नसतेच. ते पाणीच असतं शांत झालेलं, थिजलेलं. आपण ज्याला पाणी म्हणतो ती प्रत्यक्षात जमीनच असते प्राचीन कुळातील. आपण ज्याला पाणी म्हणतो ती प्रत्यक्षात जमीनच असते प्राचीन कुळातील. ओथंबलेली प्रवाही होण्यास आसुसलेली. ओथंबलेली प्रवाही होण्यास आसुसलेली. आपण ज्याला आकाश म्हणतो, आपण ज्याला आकाश म्हणतो ते आकाश नसतंच मुळी. आपण ज्याला आकाश म्हणतो ते आकाश नसतंच मुळी. पाण्याची वाफच असते सगळी. आपण ज्याला आकाश म्हणतो ते आकाश नसतंच मुळी. पाण्याची वाफच असते सगळी. आपण ज्याला आयुष्य म्हणतो सरळ रेषेतलं. आपण ज्याला आयुष्य म्हणतो सरळ रेषेतलं ते असते एखादे वर्तुळच वास्तवात. आपण ज्याला आयुष्य म्हणतो सरळ रेषेतलं ते असते एखादे वर्तुळच वास्तवात. किंवा खरं तर असतो फक्त एखाद्या बिंदूत व्यापेल एवढाच अवकाश. एखादा बिंदू व्यापेल एवढाच अवकाश. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे आपण उच्चारलेल्या कोणत्याच शब्दांनी. आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर चालत नाही निसर्गाचे कुठलेही घड्याळ.
आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर चालत नाही निसर्गाचे कुठलेही घड्याळ. आपण उच्चारलेल्या कोणत्याच शब्दांनी थोडीही समृद्ध होत नाही कोण्याही पक्षाची भाषा. कोणत्याच महासागराचे तापमान संतुलित राखत नाहीत आपल्या रक्ताचे उष्ण प्रवाह. कोणत्याच महासागराचे तापमान संतुलित राखत नाहीत आपल्या रक्ताचे उष्ण प्रवाह. आपल्या अश्रूंच्या मोसमी पावसाखाली फुपावत नाही कुठलेच सदाहरित जंगल. आपल्या घामाची वाफ नाही पुरवत ऊर्जा कोणत्याही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला. आपल्या घामाची वाफ नाही पुरवत ऊर्जा कोणत्याही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला. आपण डोळे झाकल्याने कुठेच होत नाही रात्र. आपण डोळे झाकल्याने कुठेच होत नाही रात्र अन उघडल्यानेही नाही उजाडत कुठला दिवस. आपल्या संतापाचा रौद्र लाव्हा थंड होऊन पसरतो. आपल्या संतापाचा रौद्र लाव्हा थंड होऊन पसरतो तेव्हा पाय रोवण्याजोगं कोणतंही पठार होत नाही निर्माण. आपल्या संतापाचा रौद्र लाव्हा थंड होऊन पसरतो तेव्हा पाय रोवण्याजोगं कोणतंही पठार होत नाही निर्माण. शेवटी जेव्हा उडून जातो आपला प्राण तेव्हा त्याला कुणीही म्हणणार नसतं महानिर्वाण. माझी तिसरी कविता आहे, तिचं शीर्षक आहे तळपायावर नोंदल्या टिपा. थांबलो बांधावर नजर पसरली काळ्याभोर रानात. डोळे केले बंद, कपाळ मातीवर टेकवले, मातीत बोटे खुपसली, हात झाले रुंद. अवताच्या रुमण्या जागी स्वतःला दाबून प्रत्येक काकरीला फिरलो. विहिरीत डोकावून जेव्हा पाण्याची मोजली उंची, इंचभर उरलो. बैलाच्या शिंगावर आलो, फाटलो पोटातून हृदयापर्यंत. कासऱ्यानेच घेतले टाके, बारदाण्याची ठिगळ लावून मावळेपर्यंत झाडावर बसलो, पायांना देत झोके. तळपायावर नोंदल्या टिपा, भाकरी कुरतडताना सुचलेल्या. पाय गाडले मातीत, रानात, डोंगरदऱ्यात, वाळवंटात, प्रत्येक ठिकाणी उगवलो. पसरलो एकाच रातीत. माझी चौथी कविता आहे, तिचं शीर्षक आहे फक्त एक प्रेम कविता. मी तुला भेटायला निघालो होतो. विश्रांतीला कुठेही थांबणार नाही असे ठरवून. पण वाटेत मला झाडे भेटली मूळची माणसे असणारी. मी त्यांना मिठ्या मारल्या तुला त्यांच्या जागी ठेवून. डोंगर भेटले, अदीम वासना पोटात दडवून बसलेले. मी त्यांच्या पायथ्यावर डोके ठेवून शांत झोपलो तुझी स्वप्ने पाहत. नद्या भेटल्या प्रवाहपतीत.
नद्या भेटल्या प्रवाहपतीत, मी त्यांना तुझ्या गोष्टी सांगून त्यांची तहान भागवली. स्वतःची लाख प्रतिबिंबे पाहिली वाहत्या पाण्यात, स्वतःची लाख प्रतिबिंबे पाहिली वाहत्या पाण्यात, ओंजळभर राख सोडून दिली. तुझी भूक लागली तेव्हा जंगल धावून आलं, तुझी भूक लागली तेव्हा जंगल धावून आलं. भूक शमली नाही तेव्हा तुझी शेती केली, भूक शमली नाही तेव्हा तुझी शेती केली. अनेकांच्या पोटावर पाय दिला, अनेकांच्या पोटावर पाय दिला. आणि पुढे निघताना मागच्याला आग लावून झुमकन निघालो, आणि पुढे निघताना मागच्याला आग लावून झुमकन निघालो. जिथे थांबलो त्या गुहेत तुझी चित्रे काढली, जिथे थांबलो त्या गुहेत तुझी चित्रे काढली. ज्या नखांमध्ये रंग उरले त्याच नखांनी दात कोरले, ज्या नखांमध्ये रंग उरले त्याच नखांनी दात कोरले. अविरत चालूनही तुझ्यापर्यंत पोचलो नाही, अविरत चालूनही तुझ्यापर्यंत पोचलो नाही. तेव्हा मला फुटले शब्द, अविरत चालूनही तुझ्यापर्यंत पोचलो नाही. तेव्हा मला फुटले शब्द. लिहित बसलो कादंबरी तुझ्या कथा, तुझ्या शोधाचे प्रवास वर्णन, लिहित बसलो कादंबरी तुझ्या कथा, तुझ्या शोधाचे प्रवास वर्णन. लिहून काढले हातातून निसटलेले आत्मचरित्र. अविरत चालूनही तुझ्यापर्यंत पोहोचलो नाही. तेव्हा मला फुटले शब्द. लिहित बसलो कादंबरी तुझ्या कथा, तुझ्या शोधाचे प्रवास वर्णन. लिहून काढले हातातून निसटलेले आत्मचरित्र. सगळं लिहून झाल्यावर माथा टेकला तेव्हा लक्षात आलं, सगळं लिहून झाल्यावर माथा टेकला तेव्हा लक्षात आलं. फक्त एक प्रेम कविताच तर लिहायची होती मला तुला भेटण्यापूर्वी, फक्त एक प्रेम कविताच तर लिहायची होती मला तुला भेटण्यापूर्वी.